शरद पवारांचे ते 4 किस्से ज्यामुळे त्यांची पॉवर सिद्ध होते. शरद पवारांचा आज वाढदिवस. यावर्षी त्यांना 83 वर्षे पूर्ण झालेत. काळ बदलला, वेळ बदलली, पण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव गेली 50 वर्ष असंच चर्चेत आणि अग्रस्थानी आहे. तब्बल 55 वर्ष शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वर्चस्व दाखवलं आहे. आज आपण त्यांचे असे 4 किस्से जाणून घेणार आहोत ज्यामुळे शरद पवारांची ताकद आणि वर्चस्व सिद्ध होतं. नमस्कार, मी मायावती आणि तुम्ही बघत आहात आधुनिक केसरी. किस्सा पहिला. गोष्ट आहे 1968ची. शरद पवार मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते तेव्हाची. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. शरद पवार तरुण आणि उमदे नेतृत्व म्हणून काँग्रेसमध्ये नावारूपास येत होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतराव नाईकांचा विश्वास जिंकण्यात पवारांना यश आलं होतं. एक दिवस अचानक प्रसिद्ध लेखक ग. दी. माडगूळकर वसंतराव नाईकांच्या भेटीला आले. विषय पण तसाच होता. ठाणे नगरपालिकेत पी. सावळाराम काँग्रेसकडून निवडून आलेत. त्यांना नगराध्यक्ष करायचं आहे, पण बहुमत कमी पडतंय. काहीही केलं तरी बहुमताचा आकडा गाठणं अशक्य ठरतंय. काहीही करा, पण हा पेच तुम्ही लक्ष घालून सोडवा. नाईकांनी आपल्या पीएला जवळ बोलावलं. त्याच्या कानात काहीतरी सांगून परत बोलायला लागले. पीए बाहेर गेला. थोड्या वेळाने तरुण शरद पवार ऑफिसमध्ये दाखल झाले. नाईकांनी सांगितलं, ठाण्यात पी. सावळाराम निवडून आलेत. त्यांना नगराध्यक्ष करायचंय. 2 मतं कमी पडत आहेत. काहीही करा, पण पी. सावळाराम यांना निवडून आणा. पवार ठाण्यात रवाना झाले. तिथं जाऊन 2 दिवस मुक्कामाला राहिले. पवारांनी असे डावपेच टाकले की काँग्रेसने ऐनवेळी मतमोजणीच्या वेळी आपलं बहुमत सिद्ध केलं. विरोधकांच्या गोटातले 2 मतं पवारांनी खेचून आणले. पी. सावळाराम ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. शपथविधी झाल्यानंतर तात्काळ पवारांनी पी. सावळाराम यांना घेऊन मंत्रालय गाठलं. गदिमा आधीच येऊन बसलेले होते. पवारांना बघताच गदिमा उभे राहिले. पवारांच्या पाठीवर थाप टाकत म्हणाले, शाबास बहादरा, काय काम केलंस. पवारांनी अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता. किस्सा दुसरा. काळ होता 1977चा. आणीबाणीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. आणीबाणीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यात इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस दोन्ही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. शेवटी रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आले. दोन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. शरद पवार रेड्डी काँग्रेसकडून उद्योगमंत्री झाले, तर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण ही गोष्ट इथंच थांबणारी नव्हती. इंदिरा काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या मनात यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्याबद्दल काँग्रेस तोडण्याबद्दल जो राग होता तो त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवला. सार्वजनिकरित्या त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. रेड्डी काँग्रेसमधल्या नेत्यांना ही गोष्ट खटकत होती. आपला मुख्यमंत्री असूनही सहकारी पक्षनेता आपल्यावर दादागिरी करतोय, ही गोष्ट रेड्डी काँग्रेसमधल्या नेत्यांना खपत नव्हती. ही धुसफूस सुरू असतानाच महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू झाले. यावेळी सर्व आमदार मुंबईत हजर झालेले. हीच संधी साधून शरद पवारांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तात्काळ रेड्डी काँग्रेसमधल्या नेत्यांनी आपापले राजीनामे समोर ठेवले. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर एकच खळबळ. 40 आमदारांना सोबत घेऊन शरद पवार सत्तेच्या बाहेर पडले. जनता पक्षासोबत जाऊन त्यांनी नवे सरकार स्थापन केले. वसंतदादा पाटील आपल्याच पक्षात एकटे पडले. शरद पवारांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार स्थापन केलं. वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याची शेलकी टीका केली. असं असूनही यशवंतराव चव्हाण यांचा मात्र या बंडाला पाठिंबा असल्याचा संकेत त्यावेळच्या महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखात लिहून आला होता. किस्सा तिसरा. राजीव गांधींच्या नेतृत्वात शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पुढे राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये शरद पवारांचे वर्चस्व वाढले. त्यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा प्रधानमंत्रीपदाचा अप्रत्यक्ष उमेदवार समजला जायचा. त्यामुळे शरद पवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले, पण नरसिंह राव यांनी त्यांचा पराभव केला. पण शरद पवार यांची किंमत कमी झाली नाही. पवार नरसिंह राव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. नरसिंह राव यांना आधीच शरद पवार केंद्रात राहणं पसंत नव्हतं, कारण कोणताही प्रतिस्पर्धी दिल्लीत राहावा अशी त्यांची इच्छा नव्हती. पुढे 1991 मध्ये मुंबईमध्ये दंगली झाल्या. हीच संधी साधून पवारांना परत महाराष्ट्रात पाठवलं. मनात नसतानाही पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होऊ शकली. नंबर 4. 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्या. यात युतीला भरघोस यश मिळालं. सगळ्यांना वाटलं आता काँग्रेस राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं.
पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि झालंही तसंच. भाजप 100 जागा जिंकून नंबर 1चा पक्ष ठरला तर शिवसेना 2 नंबरचा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी तयारी करत होते, पण ऐनवेळी घडलं वेगळंच. तेव्हाची शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले. हीच संधी साधून शरद पवारांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना यश आलं. 40 वर्ष ज्या शिवसेनेसोबत संघर्ष केला त्याच शिवसेनेसोबत पवारांनी राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार करणारी ठरली. त्यानंतर शिवसेना बंड, स्वतःच्या पक्षातला बंड या सगळ्या घटना घडल्या. महाविकास आघाडी सरकार पडून पुन्हा युतीचे सरकार आले. असं असूनही पवार काहीतरी करतील असं काही लोकांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.